जय हिंद विद्यार्थ्यांनो, आज अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे मित्रांनो आपल्यासाठी। ओके, कशावरती अपडेट आहे बघूया आपण विद्यार्थ्यांनो। मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची शॉर्ट लिस्ट ही कालच प्रकाशित झालेली आहे, त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। टोटल जे पात्र झालेले विद्यार्थी आहेत, पात्र विद्यार्थी आहेत 37,309 विद्यार्थी पात्र झालेले आहेत। त्या लिस्टमध्ये टोटल 37,309 विद्यार्थी आहेत। एकदम शेवटचा विद्यार्थी हा एकदम शेवटचा ठाणे जिल्ह्यातील आहे। कुठला? ठाणे जिल्ह्यातील आहे। पात्र विद्यार्थी 37,309 आहेत, तर अपात्र विद्यार्थी सुद्धा मित्रांनो 831 आहेत। किती आहेत विद्यार्थ्यांनो? 831 विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी चलन अपडेट केलं नाही, फॉर्म भरताना सिली मिस्टेक झालेली आहे, नावामध्ये मिस्टेक, डॉक्युमेंट अपलोड करताना जे विद्यार्थी चुकलेले होते त्यांनी अपात्र झालेले आहेत। ओके, त्याच्यासाठी परत पोस्ट किती होते बघूया आपण। पोस्ट आहेत 129 हे टोटल पोस्ट आहेत विद्यार्थ्यांनो। त्याच्यामध्ये आपण टोटली अभ्यास करा, व्यवस्थित गायडन्स थ्रू अभ्यास करा। त्याच्यामध्ये पेपर आहे, तुम्हाला 90 मार्काचा पेपर आहे, 90 प्रश्न मिळणार आहेत। त्याच्यासाठी 90 प्रश्न हे 90 मार्कासाठी आहेत। प्रथमतः आपली ही जी काल शॉर्ट लिस्ट लागलेली आहे, ही काय सिलेक्शनची लिस्ट नसून ती लिस्ट ही फक्त तुम्ही पेपरसाठी पात्र झाला आहात किंवा टायपिंगसाठी आपण पात्र आहोत ह्याच्यासाठी लिस्ट आलेली आहे। प्रथम त्याच्यामध्ये तुमची आता ह्याच्यानंतर एक पेपर होणार आहे, पेपर 90 मार्कासाठी होईल। त्याच्यानंतर पेपर झाल्यानंतर एक तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे, टायपिंग टेस्ट होईल मित्रांनो। ओके, टायपिंग टेस्ट होणार आहे। त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट झाल्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे, मुलाखत होणार आहे। मुलाखत झाल्यानंतर त्याच्यामधनं तुमचं सिलेक्शनची एक लिस्ट लागणार आहे, सिलेक्शनची लिस्ट लागणार आहे। त्याच्यामध्ये अंतिम यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव येईल त्यांचं सिलेक्शन होणार आहे। ह्याच्यासाठी प्रथमतः आपल्याला पेपरला जाण्यासाठी 400 रुपये चलन भरणे गरजेचे आहे। जे विद्यार्थी 400 रुपये चलन भरणार नाहीत, पहिला आम्ही चलन भरलेलं आहे असं सांगून जे विद्यार्थी भरणार नाहीत त्यांना पेपरला बसता येणार नाही बिलकुल। त्यासाठी गाफील राहू नका, तुम्ही भरपूर अभ्यास करा, चलन भरा, पहिल्यांदा भरपूर अभ्यास करा। टायपिंगसाठी जवळ जी आपली इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी जाऊन सराव करा, सर्वात जास्त टेस्टचा, टायपिंग टेस्टचा सराव करा। ओके मित्रांनो, सगळ्यासाठी बेस्ट ऑफ लक। जय हिंद।